माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणाऱ्या आणि योग्य वाट दाखवणाऱ्या माझ्या आयुष्याच्या जोडीदाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणाऱ्या आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या आयुष्याच्या जोडीदाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. एक व्हिडिओ करणं ना खूप अवघड असतं बरं का, सोपं नसतं काहीच. काय होतं माहिती का, ऐनवेळी सुचत नाही काही, असं मला बोलायचं सहज म्हटलं ना तर मी बोलते, पण असं म्हणजे पहिल्यांदाच असं काहीतरी व्हिडिओ करायचं मला, म्हणजे असं म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक देणार आहे थोडंसं आणि मला बोलायचं. आता इंस्टाग्राम व्हिडिओ करते म्हणजे असं असतं, एका व्हिडिओसाठी खूप काही प्रयत्न असतात, पण जाऊ दे आता काय. माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ देणाऱ्या आणि योग्य मार्ग दाखवणाऱ्या माझ्या आयुष्याच्या जोडीदाराला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जमलं. पाऊस आलाय बरं का, आणि आमच्या शेळ्या पाकच पळत सुटल्यात आणि संस्कार केलाय त्यांना, थांब म्हणे मम्मी, मी ना त्यांच्याकडे पाहतो, त्यांना जाऊच देत नाही. लय डेंजर आहे. आणि वातावरण पहा, माझा मोबाईल भिजणार आहे सगळं. पाऊस आलाय, सगळा पाऊस आलाय. बाळा जाऊ द्या रे, ते आता ऐकणार आहेत का? कुठं चरतील एवढा पाऊस? मला माझा मोबाईल भिजन बाबा, इथं भीती वाटते गवतामध्ये. हा, ते आता ऐकणारच नाही, जाऊ दे आता. नको बाबा, मीच भिजणार आहे आता. गेली टीम, गेली घरी. मी थांबले इथे झाडाखाली, लिंबाचं झाड आहे तिथं थांबले, आणि आमच्या शेळ्या गेल्यात, पळून गेल्यात डायरेक्ट. त्याला थोडा जरी पाऊस आला ना डायरेक्ट गायब होऊन जातात. थोडा आला पाहिजे, पाऊस गेला आता पण त्या तर काय गायबच झालं. लय अवघड आहे त्यांचं, अजिबात थांबत नाहीत. बाळा दीदीला सांग ना हे करायला. नाही राहिली बाळा, ते एवढं पावसात कोणी राहीन तुला वाटतं का? चुकतील का ते आपल्याला चुकवतील. हा, काय नाही, पाऊस आल्यावर त्यांना कळत आहे, ते आपल्या आधी पळून जातात. चल जाऊ दे, चल ना, सण राहिला रे बाळा. हा, उर्र तुला येते करता उर्र. पाऊस आलाय सगळा. व्हिडिओ पण केले, 2-3 व्हिडिओ केले फेसबुकला एक आणि यूट्यूबला. आता 2 दिवस झाले सगळे विचारत होते शेळ्या चारायला नाही गेले का, तर आज आले होते बरं का. आता 2 दिवस पाऊसच चालू होता, त्यामुळे शेळ्या चारायला सोडल्या नव्हत्या. व्हिडिओ घरी पण केले, म्हणजे प्रॅक्टिस करता मी पहिल्यांदा स्टार्टिंगला दाखवलं ते, आणि त्यानंतर आले होते आणि मग शेळ्यांकडे आल्यावर बाकीचे व्हिडिओ केले. आमची मॅडम ओरडती, तिला खायला घालून आले तरी ओरडती. बाळा चल, नाही राहिले, चल. तिची झाली सुरुवात वर. पाऊसच आलाय तर काय होणार आहे. आमच्या महिन्याला खायला घातलंय ना तरी पण ओरडती, पा अशी ओरडत असते सारखी. एवढीच गाई राहिली आमच्या आता. बाळा चल, त्यांना पाहू दे, शाळू वाळलेला बांधू. आता पाऊसच आलाय, काय करावं. त्यांना इथंच ठेवायला लागत होतं, लांब नव्हतं न्यायला लागत. वातावरण खूप छान झालंय बरं का आमच्याकडे. इकडे फार्म हाऊस आहे पण तिथे कोणी म्हणजे